भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला। सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली। लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45,000च्या लीडनं आता समाधान अवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे। पंढरपुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? समाधान अवताडेंची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमच्या बातम्यांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पंढरपुरात 2009ला दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना धूळ चारत भारत भालके यांनी जायंट किलर ठरत आमदार झाले आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग 3 टर्म आमदार होण्याचा बहुमान मिळवला। 2019च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकर पंत परिचारक यांचा पराभव करून भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली। मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली। या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं समाधान अवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं। अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान अवताडे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं। पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45,000च्या लीडनं आता समाधान अवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे। महायुतीकडे आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे गटतट जोडून घेणं, दांडगा जनसंपर्क, मतांची गोळाबेरीज करण्यात ज्याला यश येईल तो इथला आमदार अशी सध्याची परिस्थिती आहे। बाकी लोकसभेला मिळालेल्या लीडमुळे प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ द्यावं लागणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता पंढरपूर मंगळवेढ्याचा यंदाचा आमदार कोण असेल? तुमचा कौल कुणाला जातोय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।